मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी। गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन केले। इगतपुरी ते आमने ठाणे असा हा 76 किलोमीटरचा रस्ता आहे। समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या 8 तासात पार करता येणार आहे। हा मार्ग JNPT बंदराला जोडला जाईल, तसेच नव्याने होणाऱ्या वाढवण बंदरालाही जोडण्याची योजना आहे। यामुळे महाराष्ट्राच्या एकूण अर्थव्यवस्थेला आणि विशेष करून दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये नाशिक हे वेगाने विकसित होणारे असे शहर आहे। समृद्धी महामार्गाने मुंबईला जाणे हे अवघ्या 3 तासात शक्य होणार आहे। नाशिकहून मोठ्या प्रमाणावर नाशवंत कृषी माल व इतर उत्पादनांची निर्यात होत असते। या महामार्गामुळे कमी वेळात JNPT बंदरामुळे माल वाहतूक होणार आहे, त्यामुळे वेळ आणि खर्चातील मोठी बचत सर्वांसाठी लाभदायक असणार आहे। सध्या घोटी येथे टोल भरून जुन्या मार्गाने गोंदे ते वडपे पुढे जाता येते। ती टोलची रक्कम प्रवासी वाहनांसाठी 140 रुपये अशी आहे, तर माल वाहतूक वाहनांसाठी 500 रुपये अधिक रक्कम द्यावी लागते। नवीन समृद्धी महामार्गाने गेल्यास टोलची 80 किलोमीटरसाठी 200 रुपये इतकी रक्कम आहे। तसेच माल वाहतूक वाहनांना 500 रुपयेहून अधिक रक्कम द्यावी लागणार आहे। घोटी टोल नाका ते समृद्धी महामार्ग हे अंतर केवळ 3-4 किलोमीटर असे आहे, त्यामुळे नाशिकहून समृद्धी मार्गे मुंबई अथवा JPT येथे जायचे असेल तर मोठा डबल टोल टॅक्सचा भुर्दंड भरणं हे अन्यायकारक आहे। इतक्या कमी अंतरासाठी एवढी मोठी रक्कम नाशिककरांना भरणे हे अन्यायकारक आहे। मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोल द्यावा लागत आहे। या दुहेरी टोलमधूनच एकच टोल घेण्यात यावा किंवा घोटी येथे घेतला जाणारा 140 रुपये टोल 25 रुपये करण्यात यावा। तसेच समृद्धी महामार्गावरील घोटी ते ठाण्यापर्यंतची टोलची रक्कम कमी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर तर्फे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली। सदर पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देऊन मागणी केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।